वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. आता समर सीझन स्टार्ट झालाय तर ऊन पण आता खूप येतं, तर त्याच्यासाठी आज मी परत बनवणार आहे वॉटरमेलन मिल्कशेक. तर त्याच्यासाठी जे इंग्रेडियंट्स लागणार आहे ते आता आपण ऑर्डर करूया. म्हणजे मी ऑर्डर केली आहे, ती येईल मग तेव्हा आपण स्टार्ट करूया. तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की काय काय लागणार आहे. तर गाईज, मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथे सब्जा आधीच भिजत टाकलेला, जो की लगेच होऊन जातो. आणि गाईज इथे रोज सिरप पण घेतलाय. आणि गाईज आता आपली ऑर्डर पण आली आहे, तर आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय मागवलं. गाईज इथे मी मागवलंय जेली, कारण की त्याच्यात टाकायचं. इथे 3 फ्लेवर्स आहेत. मँगो पण येतो, मँगो मी ठेवून दिला कारण की एवढं नाही लागणार. आणि दूध मागवलंय. तर चला आता आपण स्टार्ट करू. तर गाईज आपण दूध फ्रीज मध्ये ठेवून देऊ, कारण की मागच्या वेळी मी बनवलेला किटकॅट मिल्कशेक तेव्हा एवढं थंड नव्हतं. तर आपण हे बनवतोय तर आपण फ्रीजर मध्ये ठेवूया थोडे वेळ. तर गाईज आता आपण वॉटरमेलन कापून घेऊया छोट्या छोट्या पीसेस मध्ये. हे आधी कापलेले होते, पण आता आपण याला अजून छोट्या छोट्या पीसेस मध्ये कापूया. तर गाईज इथे मी वॉटरमेलन छोटे छोटे पीसेस मध्ये कापून घेतले. तर गाईज आता आपण जेलीचे छोटे छोटे पीसेस करूया. मी हे आधी करायचं विसरली. तर गाईज इथे मम्मी मला दूध ओतून देते, कारण की माझ्याकडून मागच्या वेळी पडलेलं आता मम्मीकडून पण पडलंय. तुम्हाला जेवढं दूध टाकायचं तुम्ही तेवढं टाकू शकतात. तर गाईज आता आपण याच्यात सगळे इंग्रेडियंट्स टाकूया. तर आधी आपण टाकूया सब्जा. आता आपण टाकूया रोज सरबत. आता आपण टाकूया जेली. आता आपला मेन इंग्रेडियंट वॉटरमेलन. तर गाईज आता आपण याला मिक्स करूया चांगल्यापैकी. तर गाईज आता आपण याला थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवू आणि हे सगळं क्लीन करून घेऊ, मग आपण याला सर्व करूया. तर गाईज आता आपण याच्यात ऍड करूया बर्फ, कारण की आपल्याला थंड बनवायचं. तर गाईज आता आपण मिल्कशेक ऍड करूया ग्लास मध्ये.
तर गाईज आता सर्व करून झालाय. जर गाईज तुम्हाला असं पूर्ण एका ह्याच्यात मिक्स करून जर तशी वगैरे प्रोसेस नसेल करायची तर तुम्ही डायरेक्ट ग्लास मध्ये ऍड करून मग त्याला मिक्स करून तुम्ही करू शकतात. तर आता टेस्ट करूया. तर गाईज आता आपण याला टेस्ट करूया. गाईज खूप चांगलं झालं आणि याला काहीच नाही लागत मिक्सर वगैरे काहीच नाही. तर ही जर रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करा. बाय बाय.